भाजपनं युती धर्म पाळलाच पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी भाजपला टू द पॉइंट सुनावलेला आहे. शिवसेना युती धर्म पाळते, भाजपनंही पाळावं. एकनाथ शिंदे यांनी भाजपला हे खडे बोल सुनावलेत. युती धर्म पाळला नाही तर संघर्ष होणारच असंही एकनाथ शिंदेंनी म्हटलंय. भाजपनं युती धर्म पाळलाच पाहिजे अशा शब्दांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मित्रपक्ष भाजपला सुनावले. टू द पॉइंट या विशेष मुलाखतीमध्ये त्यांनी भाजप शिवसेना संघर्षावर थेट भाष्य केलेलं आहे. शिवसेना युती धर्म पाळते, त्यामुळे युती धर्म भाजपनंही पाळावं असं एकनाथ शिंदेंनी निक्षून सांगितलंय. युती धर्म पाळला नाही तर संघर्ष होणारच असं सांगताना त्यांनी भविष्यातल्या संभाव्य संघर्षाचेही संकेत दिलेत. भाजपनं शिवसैनिकांना फोडल्यामुळे शिवसेना आक्रमक झालेली होती. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी थेट भाजपला सुनावलंय. मधल्या काळात काय झालं, शिंदे साहेब भाजपचे नवीन प्रदेश अध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण. मग ते आल्यापासून भाजप थोडा एका आक्रमक मोडला आहे. अनेक ठिकाणी असं झालं, तुमच्या पक्षातले कार्यकर्ते नेते, मी फोडून शब्द वापरेल, फोडून हे भाजपमध्ये घेतले जात आहेत. याच्यावर तुमच्या पक्षातून अत्यंत तीव्र प्रतिक्रिया आली. अगदी कुठे म्हणायचं तर तुमच्या घरातनं तुमचे खासदार पुत्र त्यांनी सुद्धा याच्यावरती एकदम कडवट शब्दात प्रतिक्रिया दिली. तर हे कुठेतरी हा एक दिसतोय विसंवाद. त्याच्यावर देखील चर्चा झाली. रवी चव्हाण यांच्यावरती त्याच्यावर देखील मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही चर्चा केली आणि मुख्यमंत्र्यांनी देखील तेव्हा काही गोष्टींचा दाखला दिला. मी त्यांना दाखला दिला की असं असं झालं, मग तसं झालं. तर आता हे मुख्यमंत्री म्हणाले हे सगळं आपलं थांबवलं पाहिजे आपण. आणि मी त्यांना सांगितलं शेवटी आपल्याला युती म्हणून आपल्याला निवडणुका लढवायच्या आहेत. यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे आपल्याला कुठेही युतीमध्ये मतभेद होतील, युतीला गालबोट लागेल असं कुठलंही काम करता कामा नये. आणि प्रत्येकाने हे पथ्य पाळलं पाहिजे. युती धर्म आम्ही पाळतो, तसा युती धर्म इतरांनाही पाळावा अशी आमची अपेक्षा आहे. अशी आमची चर्चा झाली. आणि मग मुख्यमंत्री म्हणाले मी माझ्या सर्व लोकांना सांगतो कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा कुठलाही पदाधिकारी नगरसेवक आपल्या पक्षात घ्यायचा. आणि मी माझ्या लोकांना सांगितलं आहे भारतीय जनता पक्षाचा कुठलाही कार्यकर्ता नगर आपल्याकडे घ्यायचा नाही. युती धर्माचा विषय काढतो, तुम्ही युती धर्म पाळताय. युती धर्म पाळलाच पाहिजे. युती धर्म आणि आम्ही बघा, युती धर्म आम्ही पाळतो, तसा आमच्या गठबंधन जे आहे त्यांनी पाळावा. सगळ्यांनी पाळला तर मग हे सगळे संघर्ष, छोट्या मोठ्या घटना घडणारच नाहीत. अच्छा, तो कुठेतरी पाळला जात नाही असं तुमचं म्हणणं आहे का काही ठिकाणी? नाही, असं तुम्ही वाकडं का विचारताय? अहो, आता मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं की मी आमच्या कार्यकर्त्याला, पक्षातल्या पदाधिकाऱ्यांना सांगतो की इथून पुढे असं कुठलाही प्रकार आपल्याला करायचा नाही. शिवसेनेचा कुठलाही माणूस आपल्याकडे घ्यायचा नाही. युती म्हणून काम करायचं.